नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो 2023 ची आपली जी की स्थगिती भेटलेली MIDC परीक्षा मित्रांनो आता पुनर्सूचना जी की जाहीर करण्यात आलेली आहे। जे की मित्रांनो त्यावेळेचं कारण होतं जे की SCBC आरक्षणामुळे जे की ही पदभरती थोडक्यात थांबवण्यात आलेली होती। तर काही संवर्गाचे यामध्ये परीक्षा देखील झालेल्या आहेत आणि त्यांचे रिझल्ट देखील थोडक्यामध्ये पेंडिंगच असल्यासारखे आहे। तर आता नवीन एक मित्रांनो जी की सूचनापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आता नव्याने देखील आता याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत। परंतु त्यासाठी देखील त्यांनी नियम व काही कंडिशन ठेवलेले आहेत व काय जागेमध्ये बदल केलेला आहे ते संपूर्ण आता या सूचनापत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण काय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो हे जे आहे जे की कालच प्रसिद्धीपत्रक थोडक्यामध्ये सूचनापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही डेट देखील पाहू शकता 20/9/2024 जे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत जे की यांच्याद्वारे हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर सरळ सेवा भरती 2023 जे की 2024 देखील संपत आलेला आहे। तरी अजूनही अद्याप ही पदभरती जी की पूर्ण झालेली नाही। आता पाहू आपण सविस्तर माहिती नेमकं यामध्ये काय काय विषय देण्यात आलेले आहे। तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, ब आणि क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत जे की 14/8/2023 रोजी दैनंदिन जे की वर्तमानपत्रामध्ये महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यानुसार दिनांक 2/9/2023 ते दिनांक 25/9/2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा जे की महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती। त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहे। तर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या 34 संवर्गापैकी 11 संवर्गासाठीची स्पर्धा परीक्षा जे की 30/3/2024, 2/4/2024 व 3/4/2024 या कालावधीत घेण्यात आलेली आहे। संवर्गापैकी 11 संवर्गासाठीची आपली जी की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झालेली आहे। IBPS या कंपनीद्वारे ही परीक्षा जी की परिपूर्ण केली जात आहे। ज्याची तारखा होते 30 मार्च, त्यानंतर 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी 3 दिवसीय परीक्षा जी की आपली पूर्ण झाली होती। त्यानंतर म्हटलेलं आहे की दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम जे की 24/2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जे की SCBC वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय क्रमांक जो की हा शासन निर्णय क्रमांक आहे दिनांक 27 फेब्रुवारी 2024 नुसार महामंडळातील 34 संवर्गाच्या एकूण 802 पदासाठीच्या जाहिरातीकरता लागू आहे। तसेच महाराष्ट्र जे की शासन सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय क्रमांक आहे जो की 7 सप्टेंबर 2023 चा महामंडळ सरळसेवा भरती 2023 अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव म्हणजे की ओपन व आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे की EWS प्रवर्गातून अर्ज सादर केले आहेत, परंतु ते इतर मागास वर्गातील कुणबी मराठा कुणबी या प्रवर्गात मोडतात अशा उमेदवारांना इतर मागासवर्गामधून अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे। म्हणजेच की आता जे काही ओपन होते किंवा जे EWS कॅन्डिडेट होते त्यांना जे आहे SCBC मधून देखील अर्ज करण्यासाठी जी मुभा जी थोडक्यामध्ये देण्यात आलेली होती, जो की नवीन जो ऍक्ट आलेला आहे SCBCचा त्यामुळे जे आहे जी की ही पदभरती थांबवण्यात आलेली होती असं त्यांनी याच्यामध्ये सुस्पष्ट सांगलेलं आहे। समोर म्हटलेलं आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आलेली असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। तर महामंडळाने दिनांक 14/8/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या सरळसेवा भरती 2023 जाहिरातीतील एकूण 34 संवर्गापैकी 23 संवर्गामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता SCBC पदे आरक्षित दर्शवून सुधारित 23 संवर्गाची सामाजिक व समांतर आरक्षणाची पदांची तपशील खालीलप्रमाणे दिलेली आहे। म्हणजेच की मित्रांनो जे काही आता नव्याने आलेली ॲडव्हर्टाइजमेंट आहे जे की आज आपण पाहत आहोत त्यामध्ये आता SCBCची पदे जे की ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे ही जाहिरात खूप पहिले यायची होती, परंतु यासाठी खूप त्याने वेळ लागला आहे। जाहिरात येऊन प्रसिद्ध होऊन 1 वर्षाहून अधिक दिवस झालेले आहेत तरी याची काय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे। तर यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। पदांची संख्या तेवढीच आहे, फक्त यामध्ये जे की SCBC हे एक नवीन कॅटेगरी यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे, ज्यामुळे काही पदांची संख्या खालीवरी झालेल्या आहेत। बाकी याच्यामध्ये काही विशेषतः बदल
करण्यात आलेला नाही आहे. तर संपूर्ण काही जे काही 23 संवर्ग आहेत जे की त्याच्या परीक्षा उर्वरित आहेत आपल्या, तर त्या 23 संवर्गासंदर्भातच आहे. जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला मित्रांनो जे की चालू करा, कारण का येत्या दिवसांमध्ये जे की याची नव्याने देखील अर्ज प्रक्रिया सुरू होणारी आहे. तर नव्याने अर्ज प्रक्रिया कोणाला करता येईल आपण ते देखील यामध्ये माहिती जाणून घेऊ. तर यापैकी त्यांनी काही पदांकरता जे आहे जे की SC-BC आरक्षण लागू होते असं माहिती दिलेली आहे, तर काही पदाकरता अर्ज लागू होत नाही अशी त्यांनी यामध्ये स्पष्टपणे माहिती दिली आहे. ज्यामध्ये जे काही लागू होणार नाहीत आरक्षण त्या पदांची नावं म्हणजे की सहयोग रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, त्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीज तांत्रिक श्रेणी 2 जे की ऑटोमोबाईल, या 7 संवर्गाच्या पदाकरता जे की सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये जे की बदल होत नाही असं म्हटलंय. तर बाकी इतर पदांसाठी सर्वांसाठी जे की बदल होणारा आहे, म्हणजे की इतर पदांसाठीचा बदल आहे. आणि यामध्ये नव्यानं अर्ज करण्याची संधी कोणाला मिळाली आहे, तर ज्यांचं वय वाढलेलं आहे आणि ते जे की ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठीच फक्त या ठिकाणी ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये कुणबी मराठा व मराठा कुणबी असे जे प्रमाणपत्र धारक विद्यार्थी आहेत त्यांना जे आहे जे की नव्यानं अर्ज या ठिकाणी करता येणार आहेत. त्यांची जरी वय जरी वाढलं तरी त्यांना एज रिलॅक्शन देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी म्हटले देखील आहे की जे की नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील इतर मागासवर्गाची प्रमाणपत्र प्राप्त केल्या परंतु मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना सदर पदाकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात IBPS या कंपनीस कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे की ज्यांचं वय जास्त झालेलं आहे अशा उमेदवारांना सर्व आता जे की SC-BC कॅन्डिडेट ज्यामध्ये बिलॉंग करतात त्यांना जे आहे जे की नव्याने आता अर्ज करता येणार आहे. तर थोडक्यामध्ये अशी होती माहिती. आणि मित्रांनो याची ऑनलाईन अर्जाची लिंक देखील आता आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला नव्याने अर्ज करता येणार आहे. त्याने एक्झाम देखील मित्रांनो ऑक्टोबर ते नोव्हेंबर आता आपले इलेक्शन असल्यामुळे डिसेंबर आपण याला एक्सपेक्टेड जे की करू शकतो. त्यामुळे तुमचा जर तुम्ही अभ्यास थांबवला असाल, वरील 23 संवर्गापैकी कोणत्याही संवर्गाकरता तुम्ही अर्ज भरला असाल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या तयारीला लागा, कारण का येत्या काळामध्ये परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असेल. तर अशी होती माहिती. आवडली असेल नक्की लाईक करा. काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.